राज्यात काही ठिकाणी धुके तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल. आज 22 नोव्हेंबर सायंकाळचे 6:30 वाजलेत. आत्ता आपण पाहणार आहोत की उद्या राज्यातील हवामान कसं आहे, जिल्हानिहाय कुठे पाऊस होऊ शकतो किंवा ढगाळ हवामान कुठे जास्त प्रमाणात राहील याचा अंदाज. तर आज सकाळचं तापमान पाहिलं तर राज्याच्या दक्षिण भागांमध्ये तुम्ही पाहू शकता हिरवा रंग दिसू लागलेला आहे. या ठिकाणचं तापमान वाढलेलं आहे. उत्तरेकडे सुद्धा तापमानात वाढ ही पाहायला मिळाली आहे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत. तसं थोडीशी थंडी उत्तरेकडे टिकून आहे. सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर पश्चिम विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आहेत किंवा मराठवाड्यातील थोड्याशा भागांमध्ये तापमान सरासरीहून खाली आहे. बाकी दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्याच्या भागांमध्ये तापमान सरासरीहून थोडंसं वाढलेलं दिसतंय. सध्या जर आपण पाहिलं हे का होतंय तर पूर्वेकडून येणारे वारे आहेत. यामध्ये बाष्पासन हे थोडंसं गरम वारे असतात आणि त्यामुळे राज्यातील तापमान हे वाढू लागलेलं आहे. त्यासोबत बंगालच्या उपसागरात एक सिस्टीम तयार होणार आहे. सध्या अंदमान समुद्राच्या दक्षिण भागांमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे. हे पुढे उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल. त्याचं तीव्र कमी दाब त्यानंतर डिप्रेशनसुद्धा होईल आणि याचं चक्रीवादळसुद्धा बनण्याची शक्यता आहे. पण याचा ट्रॅक अजून थोडासा निश्चित नाही. सध्या काही मॉडेल्स हे ओडिशा किनारपट्टीकडे जाईल अशी शक्यता आता दाखवू लागलेल्या आहेत. त्यासोबत दुसरं सिस्टीम इकडे कमोडियन रिजनच्या आसपास एक सर्क्युलेशन आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार वारे आहेत आणि त्याचीसुद्धा तीव्रता वाढून त्या ठिकाणी एक कमी क्षेत्र बनण्याचा अंदाज आहे. पण त्याचाही ट्रॅक अजूनपर्यंत निश्चित नाही. बाकी पूर्वेकडून जे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत त्याच्या प्रभावाने अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आणि सध्या तरी राज्यात विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम धुके पाहायला मिळतील. गोदावरी नदी खोऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये धुके राहतील. त्यानंतर इकडे नीरा, त्यानंतर भीमा नदीच्याही खोऱ्यांमध्ये उद्या धुके पाहायला मिळतील आणि रत्नागिरीत खेड, चिपळूणच्या आसपासच्या भागांमध्ये दाट धुके राहण्याची शक्यता ही आहे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी थोड्याफार प्रमाणात धुके राहतील, पण त्याची शक्यता थोडी कमी आहे. आणि उद्यासुद्धा राज्यात ढगाळ हवामानात वाढ राहीलच. ढगाळ हवामान विशेष करून नाशिकपासून ते अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपर्यंत पोहोचतील. या ढगांसोबत मोठ्या पावसाची शक्यता आहे का तर सध्या तरी मॉडेल्स अगोदर दाखवत होते तेवढी तीव्रता नाही आहे. त्यातल्या त्यात ढगाळ हवामान हलके थेंब झाले तर कोल्हापूर, सांगली किंवा सिंधुदुर्गाच्या एक दुसऱ्या ठिकाणी झाले तर होतील हलके थेंब. त्याची शक्यता खूप कमी आहे. राज्यात इतर ठिकाणी काही पावसाचा अंदाज नाही. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेला नाही. नंतर 24 तारखेचा हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व आणि सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.